खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलोय मोठी अपडेट। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, काय आहे विशेष बातमी, पीक विमा कसा जमा होणार, पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट। येत्या काही दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा जमा होणार आहे। गेल्या काही दिवसापासून पीक विम्याची जी शेतकरी वाट पाहत होते, आता हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये लवकरच पीक विमा जमा होणार आहे। किती जमा होणार आहे? साधारणपणे 2,500 कोटी रुपयाचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। काय आहे सविस्तर बातमी, चला तर जाणून घेऊया। गेल्या काही दिवसापासून 1000 रुपये रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महाराष्ट्रात जे काही नुकसान झालेलं आहे, या नुकसानीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर देण्याचे आदेश राज्याचे नवीन कृषी मंत्री, राज्याचे जे का मुख्यमंत्री आहे यांनी जाहीर केलेलं आहे। यांनी जाहीर केलेल्यानुसार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। हेक्टरी 30,000 रुपयाच्या घरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे। आपण जर अजूनही नवीन सीझनचा पीक विमा भरलेला नसेल तर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे, पीक विमा लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे, कारण शेतकऱ्यांना 75% अग्रिम पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 48 ते 72 तासामध्ये लवकरात लवकर पीक विमा लेटेस्ट अपडेट, पीक विमा संदर्भातील नवीन माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत। राज्याची काही कृषी मंत्री होती यांनी 2,500 कोटीचं पॅकेज जाहीर केले, त्याच्यानुसार GR सुद्धा आलेला आहे। पीक विमा कंपन्यांना याचे पैसे वर्ग सुद्धा झालेले आहे आणि आता लवकरात लवकर 13 जिल्ह्यात हेक्टरी 15 ते 30,000 रुपये प्रमाणे प्रति पिकानुसार वेगवेगळ्या स्वरूपात पैसे जमा होणार आहे। वेगवेगळ्या ट्रिगर म्हणजे काय की वेगवेगळ्या टप्प्यात पैसे जमा होणार। काही टप्प्यांमध्ये पहिल्या टप्प्यात जिथं जास्त नुकसान झाले तिथं पैसे जमा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये जिथं कमी नुकसान झाले आहे त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहे, परंतु सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। मग आपला नंबर या लिस्टमध्ये आहे का, आपल्याला हे पैसे मिळणार का, याविषयी सर्व शेतकरी चिंतित आहे, परंतु आता ही काळजी करण्याचं काही नाही, सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहे। मग हे पैसे कधी जमा होणार आहे? साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये। आता हा पैसा मिळायला उशीर का झाला? कारण 2024चा जे कप अँड कॅप मॉडेलनुसार जे काही निधी वितरत होता, या निधी वितरणामध्ये 75% जो जास्त निधी होता, 110% काहींचं नुकसान झालेलं होतं, तो निधी सरकारला पीक विमा कंपन्यांना देणं बंधनकारक होतं। म्हणजे 2,500 कोटी रुपयाच्या आसपास रक्कम ही शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांना सरकारकडून घेणं अपेक्षित होतं, परंतु तो पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळे पीक विमा उशीर झालेला आहे। त्यातल्या त्यात लाडका बहीणमुळे आर्थिक तिजोरीवर फार पण आलेला आहे। या सर्वच्या तोटा शेतकऱ्यांना होणार आहे, कारण का पीक विम्याचे पैसे जर लवकर आले असते तर शेतकऱ्यांना जे काही पीक उभं करणे असेल, पेरणी असेल, मशागत असतील, याच्यासाठी याचा फायदा झाला असता। परंतु आता बघा, परत एकदा पीक विम्याचे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आणि राज्याचे जे काही कृषी मंत्री आहे यांनी लवकरच जाहीर केलं आहे की आता पाठीमागच्या 1 ते 2 महिन्यामध्ये जे पावसाचं नुकसान झालं आहे याचे सुद्धा पैसे लवकरात लवकर मिळणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असेल, पीक विमाची नवीन समस्या असतील, पीक विमा कधी जमा येणार आहे, पीक विमा का उशिरा आला आहे, या सर्व चर्चा आपण केलेल्या आहे। पण त्याआधी सर्वात आधी पीक KYC करून घ्यायचं आहे, पीक पाणी सुद्धा करायचे आहे, त्याचबरोबर नवीन सीझनचा रक्कम सुद्धा भरायची। आतापर्यंत आलेल्या आकडेनुसार 32 ते 33% शेतकऱ्यांनीच नवीन सीझनचा पीक विमा भरलेला आहे। ही एक धोक्याची घंटा आहे, कारण जर का आपलं नुकसान झालं, नुकसानामध्ये काय होऊ शकतं बघा, जर पाऊस जास्त झाला किंवा दुष्काळ पडला किंवा जे इतर आग असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल, याच्यामुळे जर आपल्या पिकाचं नुकसान झालं तर रोगराई असेल, याच्यापासून संरक्षण म्हणून आपल्याला पीक विम्याचं संरक्षण आहे। जर आपण अजूनही पीक विमा काढले नसेल तर पीक विमा लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या पिकाला संरक्षण मिळणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला तुम्ही नवीन असाल, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा, जेणेकरून नवीन माहिती सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। जर आपलं नाव अजूनही या यादीमध्ये आले नसेल तर आपलं नाव कसं पाहायचं आहे, आपल्या गावचे जे काही कृषी अधिकारी असेल किंवा कृषी मंडल अधिकारी असेल किंवा कृषी विभागाकडे जाऊन हे नाव बघायचं आहे आणि जर आपलं नाव आलेलं नसेल तर PMBY पोर्टलवरती जाऊन आपला डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहे का नाही हे चेक करायचं आहे आणि साधारणपणे 2,500 कोटी रुपयाची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। 2 ते 3 दिवसामध्ये याचं वितरण चालू होणार आहे, असे राज्याचे कृषी मंत्री, नवीन कृषी मंत्री यांनी जाहीर केलेलं आहे। तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा जाहीर केलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।